नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित कॅफेच्या समोर लांजेवार नामक गुंडाच्या टोळीनं धुडगूस घालून कॅफे मालकावर अंधाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली। या गोळीबारात कॅफे मालक अविनाश राजू भुसारी हे गंभीररित्या जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला। ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास घडली। कॅफे समोर अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली होती। नेमकं काय घडलं याविषयीची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामनगर चौकात सोशा नावाचा नामांकित कॅफे पार्लर आहे। या पार्लरमध्ये गेल्या काही दिवसांपासून लांजेवार नावाचा कुख्यात गुन्हेगार आपल्या टोळीसह नियमित येत होता। मात्र तो कॅफे मालक अविनाशला नेहमी दमदाटी करून धमकी देत होता। तसंच अविनाश भुसारी आणि लांजेवार यांच्यात जुना वाद देखील होता। सोमवारी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास लांजेवार हा आपल्या 3 साथीदारांसह सोशा कॅफेत आला होता। तेथे अविनाश भुसारी आणि निंबस कॅफेचे मालक आदित्य हे दोघेही आईस्क्रीम खात बसले होते। 2 दुचाकीने आलेल्या लांजेवार व त्याच्या साथीदारांनी अविनाश भुसारी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि या वादादरम्यानच लांजेवार यांनी आपल्याकडची पिस्तूल काढली आणि अविनाश यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली। काल रात्री निंबस कॅफेच्या समोर रात्री 1:20 ते 1:30 वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे। त्याच्यात अविनाश राजू भुसारी वय वर्ष 28 वर्ष यांच्यावर 4 लोक 2 गाड्यावर आले, तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहेत। तर त्यामध्ये मयत याच्या डोक्याला, छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात कोकाट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे। अद्याप तो याच्या कारणाचा छडा लागलेला नाही, पण जे मयत आहेत यांच्यात चुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वैमनस्य आहे जुनं। तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता। तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे। नाही, मृतक आपला त्याचं रेस्टॉरंट आहे सोशा रेस्टॉरंट नावाचं, त्याचा तसा काही संबंध नव्हता त्याच्यासोबत। त्याचा तपास चालू आहे। आता डीबी टीम वगैरे आपली शोध घेण्याकामी अधिकारी आणि 2 डीबी टीम आपण हद्दीत रवाना केलेल्या आहेत, तर ते तपास करणं चालू आहे। आपल्याला 6 पुंगळ्या मिळालेल्या आहेत तिथे घटनास्थळावर। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळावर पोहोचले। जखमी अविनाश यांना त्यांनी रुग्णालयात दाखल केलं। या प्रकरणी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसंच सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकं देखील रवाना करण्यात आली आहेत।